जरूर आपण पाहतोय. परदेश कोहली यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्या मॅच साठी. चला सामना सुरू करायचा आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल प्रकाश. खरं तर ज्याच्या नावाने या संघाला ओळखलं जातोय. ऑफ स्टिकच्या जरूर बाहेर चेंडू होता. अवे फ्रॉम बॉडी. इट्स डॉट बॉल. चला आता बॅटिंग करणारे खरं तर टीमने DRS व्हाईट साठी रिव्ह्यू केलं आणि जरूर आपण पाहूया. एकदा जरूर पाहिलं जाईल चेंडू एक्झॅक्टली कुठे पडलाय, व्हाईट लाईनच्या बाहेर आहे की नाही. कारण की जी व्हाईट लाईनची रेखा आहे तिच्या बाहेर जर का चेंडू असेल तर व्हाईट चेंडू घोषित केला जाईल. ऑनफिल्ड पंचांनी खरं तर चेंडूला सुरक्षित घोषित केलं गेलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला आता मात्र वरेडी संघाकडे रिव्ह्यू नसणार आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि खरं तर एकच पहिला चेंडू होता. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खरं तर डॉट बॉल पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी मिड विकेटला बीट करत क्षेत्ररक्षणात गडबड पाहायला मिळाली. चेंडू बाउन्स झाला. तदनंतर पाठीमागे खेळाडू फंबल झाला. सिंगलला कन्वर्ट केलं गेलं. डबलमध्ये रन्स आल्या 2 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आमचे पाटणेश्वरचे परम मित्र शक्ती पाटील, शक्ती म्हात्रे. खरं तर बरेच वर्ष आम्ही एकत्रित आहोत आणि अगदी आमचे जवळचे मित्र शक्ती म्हात्रे त्यांचं या ठिकाणी खरं तर आपण वेलकम करूया. 2 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकांचा हा सामना आपण जरूर पाहायला मिळेल. आणखीन एक फुल टॉस चेंडू आहे. मिड विकेटला क्लिअर करत अलोंग द कार्पेट चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. पाठीमागे डीप मिड विकेटला सिंगल मिळेल. फारसं काही हाती लागणार नाहीये. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलंय श्रीराम बलवली संघाने. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वरेडी कोलीवाडा पेन. खरं तर हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दोन्ही टीमची जर्सीचा जर का कलर आपण पाहिला तर येलो कलरची जर्सी. शॉर्ट पिच चेंडू आहे. अवे फ्रॉम बॉडी फार दूर राहिला. पंचांना मात्र कवायत करण्याची संधी मिळाली. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये खरं तर ही रन्स ऍड केली जाईल. 4 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 3 षटकांचा हा सामना वरेडी कोलीवाडा आणि श्रीराम बलवली असा हा सामना आपण पाहतोय. मॅच ऑन स्ट्राईकला खेळाडू पाहायला मिळेल आदेश कोहली. तर गोलंदाजी मार्कवर असेल प्रकाश पाटीलचा चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू मात्र चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या सरळ बाहेर सीमा पार. षटकार.
6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. 10 रन्स 10 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल प्रकाशचा असेल राईट मोर द विकेट. दिव्यन कडून गोलंदाजी करता असताना स्क्वेअर कटचा फटका जागा बनवली आणि चेंडूला मात्र पाठवलं डीप कव्हर पॉइंटला सीमा पार. चौकार. वरेडी टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आमचे चेतन दादा कोहली SRPF मुंबईवरून खरं तर बेस्ट ऑफ लक दिलाय वरेडी टीमला. चेतन दादांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. चांगला फटका असे रक्षक आहे परंतु चेंडूला फील्ड करण्यात मात्र त्याला यश जरूर आलंय. रन्स मिळेल. एक सिंगल षटक संपलं पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील बिनबाद 15. थँक्यू. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जरूर आपण पाहिली बिनबाद 15. खरं तर आदेश कोहली आणि साजन कोहली हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि ज्या खेळाडूची निवड बिग बॅश लीग पेन मध्ये देखील झाले आणि खास करून हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये आयकॉन बॅट्समन च्या कॅटेगरीमध्ये या खेळाडूला आपण पाहतो आणि आता उभरता सितारा आणि खरं तर वरेडी टेनिस बॉल क्रिकेटचे भवितव्य मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. फिरून खेळण्याचा प्रयत्न दोन्ही यंग टॅलेंट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात परंतु एक मोठा संघ त्यांना फाईट करतोय. श्रीराम बलवली म्हटलं की बलवली गावामध्ये भरपूर खेळाडू मग देव असेल वैजनाथ असेल दिलीप असेल सागर असेल अर्थातच या मॅचचा जर का आपण विचार केला तर अमीर सारखा खेळाडू असेल प्रकाश असेल असे बरेचसे खेळाडू खरं तर टेनिस बॉल क्रिकेटसाठी बलवली गावाने दिलेत आणि त्याचा अभिमान आहे आम्हाला. जिथे विभागात सर्वाधिक पारितोषिक जर का कोणी मिळवले असतील तर बलवली गावाने असं आपण म्हणूया. सध्याच्या घडीला खरं तर भरपूर फॉर्म मध्ये असणारा हा संघ. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक निवडलाय अगदी त्याच्या हातात चेंडू जाऊन थांबलाय. नंबर 1 ची जर्सी परिधान केलेला खेळाडू मितेश महाजने पकडला चेंडू आणि आदेश कोहलीचा संपलाय खेळ. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती राज कोहली. खरं तर मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूला प्लेअर ऑफ द मॅच सामनावीरचा किताब मिळाला तो हा खेळाडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अर्थातच 18 चेंडूंचा हा सामना आहे. 9 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अद्याप
9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चांगला फटका आहे परंतु वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, त्यांनी पकडलाय झेल. बॅक टू बॅक आणखी एक धक्का बसेल टीम वरेडी संघाला. विकेट गमावली टीम वरेडी संघाने. 15-2 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज ओमकार हा खेळाडू ऑन स्ट्राईकला आपला पाहायला मिळेल. सो कुमार आहे. चला नावात थोडी मिस्टेक. कुमार पाटील डाव्या हाताचा फलंदाज. खरं तर आम्ही फक्त स्क्रीनवरती पाहत होतो आणि थोडं लक्ष नव्हतं आमचं असं म्हणावं लागेल. कुमार द लेजंड डाव्या हाताचा खेळाडू. बरेच वर्ष ज्यांनी क्रिकेटसाठी दिलेत. एक आयकॉन खेळाडू. मग त्याची गोलंदाजी तुम्ही पाहिली असेल, त्याची फलंदाजी. डाव्या हाताचा विस्फोटक खेळाडू आणि स्विचिटसाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू होता आणि 4-5व्या स्टंपवरती चेंडू पडला आणि कीपरच्या ग्लोव्जमध्ये जाऊन थांबलाय. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. त्या षटकात जर का आपण विचार केला तर 5 चेंडूमध्ये एकही रस आली नाहीये. 2 विकेट जरूर मिळाल्यात. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. 3 विकेट्स मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्या उद्या गोलंदाजासाठी. आदित्य षटक आपण पाहिलं. खरं तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक आणि या सोबतीला आलेले 3 विकेट्स देखील पाहायला मिळाले. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. यस डीजे प्लीज. चार वाजून 14 मिनिटं झालीत आणि आंब्याचा सीझन आता लवकरच जवळ आलाय. 3 विकेट्स मेडन षटक खरं तर आपण पाहिलं. 15-3 खरं तर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये होता टीम वरेडी. ज्यार्थी पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 15. एकही विकेट्स गमावली नव्हती आणि असं वाटत होतं की एका मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारेल, परंतु नॉन स्ट्राईकला साजन कोहली फक्त आपल्या संघाची पडझड पाहत होता. 3 विकेट्स गमावले त्या षटकामध्ये. दुसरं षटक निर्णायक राहिलं टीम श्रीराम बलवली संघासाठी. नेक्स्ट बॉलर अनिकेत. अनिकेत पाटीलचा चेंडू सरळ पाठवलाय. वढाव गावच्या दिशेने ठोकलाय. मच नीडेड सिक्सर टीम वरेडी संघासाठी. सहा धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 21. लॉस ऑफ 3 विकेट्स. 21 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. चांगला फटका आहे ऑल ऑन द कार्पेट. व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सुरेशित फटका. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि
साजन पोहोचलाय. 2 रन्स जरूर मिळतील बॅटिंग करणाऱ्या वरेडी कोलीवाडा या संघाला आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 23. खरं तर 3 षटकांच्या मॅच मध्ये शुभम आय थिंक 30, 35, 32 धावा जरी का झाले तर फायटिंग स्कोर म्हणावा लागेल. आणि खरं तर गुलाबी थंडीच्या वातावरणामध्ये त्या रन्स होत नाही आहेत हे तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे. अर्थातच किती धावसंख्येचं टार्गेट सेट करेल वरेडी संघ. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रन्स मिळाली, एक सिंगल, परंतु दुसऱ्या धावेसाठी खेळाडू होईल. नो डाऊट इट्स अ रन आउट. खेळाडू बाद. तीन चेंडूंचा खेळ बाकी असेल. 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण जरूर पाहतोय. नवीन फलंदाज जानू कोहली, महाराष्ट्र हँडिकॅप संघटनेचं कर्णधार पद ज्यांनी भूषवलं, उत्तराखंड येथे ज्यांनी आपल्या नावाचा डंका, खरं तर ही पेन तालुक्याची आन बान शान म्हणावी लागेल. अर्थातच जानू कोहलीला आपण नॉन स्ट्राईकला जरूर पाहतोय. नेक्स्ट बॉल. अनिकेतचा हा चेंडू ते सर्रार ऑफ स्टिकच्या बाहेर, सबमरीन डिलिव्हरी. अर्थातच जमिनीला समांतर जाणारा हा चेंडू आपण पाहिला. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू जरूर आलाय. निर्णायक काही चेंडू आपण या मॅच मधले जरूर पाहतोय. टार्गेट सेट करणारे हे चेंडू, परंतु आता मात्र 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. 24ला 4 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चांगला फटका आहे, समोरला दिलाय. बॅट स्विंग पाहायला मिळाली दिवगावच्या एंड मध्ये. खरं तर तिकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. षटकार. तीस धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. आमचे सर्व डीजे मास्टर ऑफिशियली आमचे ऑपरेटर त्या ठिकाणी खूप चांगली मंडप व्यवस्था, लाईट सिस्टीम ज्यांची आम्ही पाहिले. खरं तर हे संपूर्ण व्यासपीठ. लास्ट बॉल, इट्स अ वाईड बॉल. ऑफस्टिकच्या बराचसा दूर चेंडू राहिला आणि स्वेअर चेंडू म्हणून घोषित केला गेला. खेळाडू लाईन चेक करतायत, परंतु त्याचा फारसा काही उपयोग होईल का असं वाटत नाहीये. कदाचित लाईनच्या आतमध्ये चेंडू पडला असेल. पंचांच्या भूमिकेत आपण जरूर पाहतोय आमचे बंटी म्हात्रे, त्यांच्या सोबतीला हनुमानजी नाईक. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. 31. 31 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट जरूर या चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू लास्ट बॉल वरती केलाय ब्लास्ट. चेंडू मात्र चालला आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिस्पॅच. माइटी सिक्सर. थँक्यू. खर तर मागच्या मॅच मध्ये सामना वीर जो खेळाडू ठरला होता अनिकेत, त्याच्या अगेन्स्ट अशा प्रकारची फलंदाजी आणि बबलू या रन्स फक्त 2 षटकातील आहेत. ॲक्च्युली मॅच आहे 3 ओव्हरची, त्यातील 1 षटक मेडन आणि त्या मेडन षटकामध्ये आलेले 3 विकेट्स. परंतु साजन कोहली
द मॅन इन फॉर्म, भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू, 24 धावांचं ज्यांनी योगदान दिलं, टार्गेट सेट केलंय, 3 षटक आणि आता विजयासाठी रन्स करायचे आहेत 38. आवाजात करूया बदल, ऐकूया आवाज आमचे समालोचक मित्र शुभम यांचा. होतात. मॅच स्टार्ट होईल, मॅच ऑन होईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुमार सज्ज होईल. टीम वरेडी संघाकडून 38 धावांचं लक्ष आहे आणि 38 धावांचं लक्ष पार करत असताना कशा प्रकारे पार होईल हे पाहण्याजोगे असेल. खरं तर छत्रपती संभाजी महाराज मैदान सज्ज झालंय जरूर. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. चेंडू चाललाय, 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. डीजे मास्टर वो बुलाती है मगर जाने का नाही. परंतु या ठिकाणी शुभमनं चेंडूला आपल्यापर्यंत बोलवलं आणि क्रिकेट मधील एक देखना फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमा पार केलाय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलाय कुमार याचा. पुढचा चेंडू खेळून कुमार दिवेंडकडनं पुन्हा एकदा थोडासा वाकला. शफल झाल्यानंतर फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू सीमा पार,
मोठा षटकार. मागचा सामना जर आपण पाहिला तर 39 धावांचं लक्ष होतं आणि हा सामना देखील 38 धावांचं लक्ष आहे. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे प्रहार आलेत. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चौकार आल्यानंतर फाईन लेगच्या रिझन मध्ये आपण षटकार पाहिला शुभमच्या बॅट मधून. आपके टूथपेस्ट में नमक हो ना हो, आपके बल्ले में चमक होने चाहिए. तशीच काहीशी फलंदाजी आपण शुभमची पाहतोय मैदानामध्ये. शुभमची बॅट मात्र आग ओकत्या छत्रपती संभाजी महाराज मैदानामध्ये. आपण पाहिलं तर अप्रतिम दर्जेदार या ठिकाणी आयोजन नियोजन माननीय आपण सुजित भाई म्हात्रे तसेच श्रेयश यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य आयोजन सोहळा आपण पाहतोय. स्ट्रेट ड्राइव्ह जरूर केलं होतं त्या ठिकाणी चेंडू फील्ड झालाय. डॉट चेंडूची समाप्ती झाल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. त्या ठिकाणी 10 धावा धावपळकावरती लागल्यात. कुमार गोलंदाजी मार्कवर आहे. 10-12 पावलांचा रनअप घेऊन दिवेडकडनं पुन्हा एकदा सज्ज झालाय. लेफ्ट हँड गोलंदाज हलकीशी कडा बॅटची थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू अडवण्यात यश मात्र नक्कीच झालं त्या ठिकाणी. परंतु एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल ती वरेडी संघाला आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 11 धावा. 38 धावांचं लक्ष आहे. 38 धावांचं लक्ष कशा प्रकारे डिफेंड करतील वरेडी संघ. मागच्या सामन्यात देखील एवढाच लक्ष होता आणि डिफेंड केलं होतं कोपुर्ली संघानं. प्रकाश जोतातील ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. सुजितभाई म्हात्रे आणि त्यांच्या समवेत फ्रेंड सर्कल ग्रुप खोलून काढलाय चेंडू सीमा पार. मोठा यूज प्रदीप द ब्रँडेड षटकार. हेलिकॉप्टर उडवलाय त्या ठिकाणी प्रदीपनं. षटकार आलाय. पुढचा चेंडू कुमार याचा. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच मिड विकेटच्या रिजन मध्ये षटकार. षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपळकावरती लागल्यात. मैदानामध्ये सामना चालू आहे. श्रीराम बलवली एका बाजूला तर एका बाजूला वरेडी कोलीवाडा आणि चांगली फलंदाजी चालू आहे ती श्रीराम बलवली संघाची. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल आता जिंकण्यासाठी श्रीराम बलवली संघाला. एक बाजूला जर आपण पाहिलं तर हमरापूर विभागातील संघ, एका बाजूला जिते विभागातील संघ. परंतु आज यांचं बॅटल, यांचा महासंग्राम, यांचा महायुद्ध वाशी विभागामध्ये येऊन ठेपलाय. वाशी विभागामध्ये पहिली ही स्पर्धा, मानाची स्पर्धा फ्रेंड सर्कल ग्रुप आयोजित श्री वैकुंठदादा पाटील व माननीय श्री सुजितभाई म्हात्रे मित्रमंडळ आयोजित रायगड भूषण विजेते स्वर्गीय अण्णा म्हात्रे स्मृती चषक 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज जानू कोहली. थोडंसं स्पीडअप करायचा विनंती असेल दोन्ही संघांना देखील आणि तसेच फिल्डिंग करणाऱ्या वरडी संघाला विनंती असेल थोडंसं सामना स्पीडअप करायचा आहे. अजून काही सामने आजच्या दिवसामध्ये देखील बाकी आहेत.
सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि प्रकाश ज्योतातील स्पर्धा म्हटल्यावरती खरं तर गुलाबी थंडी आणि या गुलाबी थंडीमध्ये हे खेळाडू गरम होऊन क्रिकेट खेळत आहेत. जानू कोहली हँडिकॅप जरूर आहे, परंतु पहिला चेंडू भन्नाट वेग, खोलात 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 टाकला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरण्यात आलं, यश उद्ध्वस्त केलं. फलंदाज शुभम बॅक टू द डगआउट. यस सर, थैंक यू. खरं तर आदमी ना कद से बड़ा ना पद से बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. या ठिकाणी जरूरत होती या ब्रेक थ्रूची आणि या ठिकाणी ब्रेक थ्रू जरूर मिळालाय शुभमच्या रूपानं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल प्रकाश. सुंदर गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये देखील झाली या जानू कोहलीच्या माध्यमातून. खरं तर हँडिकॅप संघाचं कर्णधार प्रत जन भूषवलं, तोच जानू कोहली गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा विकेट, मोठा मासा जरूर गलाला लागलाय शुभमच्या स्वरूपामध्ये टीम वरेडी कोलीवाडा संघाला. पेन तालुक्याच्या कुशीत आणि वाशी गावाच्या मुशीत वसलेले हे भव्य दिव्य मैदान. खरं तर मैदान एवढं मोठं आहे की 3 ते 4 मैदानं आरामात बसतील एवढं मोठं हे मैदान आहे. आणि या मैदानामध्ये चालू असलेली ही स्वर्गीय अनामात्रे स्मृती चषक 2025चा हा 16. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू आणि तेवढाच चांगला प्रहार. या ठिकाणी समालोचन कक्षाला सलामी देणारा मोठा षटकार. डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. पुढचा चेंडू अगदी एक तेरी तो एक मेरी, परंतु या ठिकाणी लेगस्टीचा बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून त्या ठिकाणी अवांतर घोषित करण्यात आलाय. यस, स्टंपला हिट झालाय थोडासा बॉल. फेअर डिलिव्हरी असेल, पंचांना अवांतर घोषित जरूर केला होता त्या ठिकाणी, परंतु फेअर डिलिव्हरी असेल. खूप चांगली क्लॅरिटी या ठिकाणी आपण स्टार टेनिस क्रिकेटची बातम्या त्यांच्या माध्यमातून खरं तर कालच्या दिवसात देखील चांगली क्लॅरिटी आणि आपण पाहिलीत. या चॅनलला खरं तर सबस्क्राईब करा, शेअर करा. मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल आहे. पुढचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच जरूर होता त्या ठिकाणी. फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू चाललाय, टांगा पलटी, घोडे फरार, मिळतील धावा 4. आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या तर 33 धावा. प्रकाशचा जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतरचा डॉट चेंडू झाल्यानंतरचा चौकार आलाय. सुंदर फलंदाजी. पुढचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच जरूर होता, अवे फ्रॉम द बॉडी, बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. ऑफ एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच त्या ठिकाणी अवांतर घोषित करतायत आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 34 धावा. 34 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शुभम बॅक टू द डगआउट असेल. पुढचा चेंडू
चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, परंतु झेल पकडण्यात यश मात्र त्या ठिकाणी आलंय. प्रकाशला माघारी परतावं लागलं त्या ठिकाणी. यस थँक्यू डीजे मास्टर. कोरोना खरं तर कोरोनाचे दिवस अजूनही आठवत आहेत. काय चांगले दिवस होते आणि तेवढे खराब देखील दिवस होते. काही गावाकडे राहणारी मंडळी त्यांच्यासाठी खरं तर खूप चांगले दिवस ते कोरोनातले होते, परंतु शहरात राहणारी मंडळी त्यांच्यासाठी खूप वाईट दिवस होते. ते दिवस देखील आठवत आहेत. जानूचा जर गोलंदाजीचा विचार केला तर 11 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी जानूच्या गोलंदाजीवरती जरूर आल्यात. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल जानू याचा गोलंदाजीमधील. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता टीम श्रीराम बलवली संघाला जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू अप्रतिम टाकलाय. गुडलेन स्पॉट वरती टाकल्यानंतर डीप मध्ये त्या ठिकाणी लॉंग ऑनला चेंडू फील्ड झाला. कुमार त्या ठिकाणी होता. सिंगल रन प्राप्त होईल. आता गरज असेल 6 चेंडू आणि 3 धावांची. जाऊया थोडंसं ऐकूया सुमधुर संगीत, तदनंतर परतूया मैदानावरती. खरं तर पहिला चेंडू हाताळला राज कोहलीनं. खरं तर बेल्सच्या कानफाडात मारली. सुंदर चेंडू. विकेट प्राप्त झालाय त्या ठिकाणी. आता गरज असेल 5 चेंडू 3 धावांची. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल मितेश म्हात्रे. 5 चेंडू 3 धावा. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालाय. मागच्या मॅचचा हिरो राज सामना जिंकून देईल का आपल्या संघाला, की नवीन आलेला फलंदाज मितेश म्हात्रे सामना फिनिश करेल? नक्कीच पाहण्याजोगे असेल. आजच्या दिवसात आणि कालच्या दिवसात देखील हाय व्होल्टेज सामने झाले. शेवटच्या अगदी चेंडूपर्यंत ते सामने गेले आणि सुंदर सामने. मैदान देखील तितकंच चांगलं आहे. आउटफील्ड देखील तितकीच चांगली आहे. पिच बनवण्यासाठी देखील मेहनत या आयोजकांची राहिली. फ्रेंड सर्कल ग्रुप यांची मेहनत सातत्याने पाहिली. खरं तर आयोजन
करणं नेहमीच मुश्किल राहत असतं. फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी, वेगावरती स्वार होऊन टाकलेला चेंडू लेग बाईच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बाईच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी एक धाव प्राप्त होईल. आता गरज असेल 4 चेंडू आणि 2 धावांची. आयोजन करायचं असेल तर मात्र नक्कीच 1 ते 2 महिना आधी मॅनेजमेंट करावी लागते आणि ती मॅनेजमेंट सत्यात उतरवण्यासाठी हा सारा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. स्वर्गीय अनामात्रे स्मृती चषक 2025 हा सोहळा. चार चेंडू 2 धावांची आवश्यकता टीम श्रीराम बलवली संघाला जिंकण्यासाठी. 4 चेंडू 2 धावा. गोलंदाजी मार्कवर राज कोहली. भन्नाट गोलंदाजी, भन्नाट वेगावरती स्वार होऊन टाकत असलेला गोलंदाज राज कोहली गोलंदाजी मार्कवर. डिफेंड करेल का धावा की 2 धावा या 2 चेंडूंवरती येतील. पाहण्याजोगे नक्कीच असेल मैदानामध्ये. 38 धावांचं टार्गेट, 38 धावांचं लक्ष घेऊन श्रीराम बलवली संघ हा मैदानामध्ये उतरला होता. त्या ठिकाणी समजदारीचं क्रिकेट आपण पाहिलं. फलंदाजाकडून सिंगल प्राप्त केली. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना तो फलंदाज आपण पाहतोय. प्रदीप आणि मितेश अशी जोडी. आपला संघ विजयी कसा होईल, आपला गाव विजयी कसा होईल, तेच आता 2 फलंदाज आपण पाहतोय. प्रदीप एका बाजूला असेल, एका बाजूला मितेश. 3 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता असेल. त्या ठिकाणी आता 30 यार्ड सर्कल मध्ये येतील सर्व खेळाडू. बॅट्समनच्या जवळ येतील सर्व खेळाडू, कारण 1 धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 3 चेंडू 1 धाव. सुंदर सामना मैदानामध्ये. अगदी सकाळ होत आली आहे. 4:45 वाजलेले आहेत आणि प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिली स्पर्धा वाशी विभागातील. सुंदर चेंडू लेग बिफोर द विकेट. कहाणी में ट्विस्ट. विकेट मिळाला त्या ठिकाणी टीम वरेडी कोलीवाडा संघाला. राज कोहली कहाणी में ट्विस्ट लाया. लेग बिफोर द विकेट मिळाला त्या ठिकाणी मितेश. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल मैदानामध्ये. आता हाय व्होल्टेज सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये 2 टीमच्या मध्ये. श्रीराम बलवली एका बाजूला तर एका बाजूला वरेडी कोलीवाडा. सुंदर गोलंदाजी. आता विचार विनिमय करावे लागतील. आता कॅल्क्युलेशन माइंड खेळावे लागेल, कॅल्क्युलेट करावे लागेल कशा प्रकारे आपल्याला धाव बनवायची आहे. 1 धावेची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूंमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे टीम श्रीराम बलवली संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जरूर दाखल झाला आहे आणि स्ट्राईक एंडवरती असेल फलंदाज मंदार. 18 नंबरची जर्सी आहे, विराट कोहली सरांची जर्सी परिधान करून खरं तर आलाय. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे, थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. अजून एक सामना शिल्लक आहे. विनंती असेल दोन्ही टीम्सला. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. सुंदर सामना त्या ठिकाणी. अप्रतिम दर्जेदार खरं तर हे भव्य दिव्य आयोजन. यस, विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे. लेफ्ट हँड फलंदाज त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय मंदार. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर बंटी म्हात्रे सर, एका बाजूला नंदू म्हात्रे सरांना आपण पाहतोय. 2 चेंडू 1 धाव. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या ठिकाणी. 2 चेंडू 1 धाव. सुंदर सामना. कोण जिंकेल आणि कोण हा सामना पराभूत होईल नक्कीच हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला त्या ठिकाणी चालू आहे मैदानामध्ये. वरेडी एका बाजूला तर एका बाजूला बलवली.
एक जिते विभाग तर एक हमरापूर विभाग, आणि या दोघांचं बॅटल चालू आहे ते वाशी विभागामध्ये. छत्रपती संभाजी महाराज कोटला मैदानामध्ये हे बॅटल चालू आहे. चांगलं बॅटल रंगलंय या दोन टीम मध्ये. यस, विनंती असेल प्लीज, वारंवार आपल्याला सांगलं जात आहे, विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे. ओके, दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला ठेवावे लागतील. उर्वरित खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या आतमध्ये फील्ड करू शकताय. चला, पंच योग्य निर्णय तुम्हाला देतील. कुमार, येस, स्पीडअप करायचं आहे थोडंसं. विनंती असेल 30 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू असतील, उर्वरित सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवले तर काही हरकत नाहीये. परंतु या ठिकाणी दोन चेंडू आणि एक धावेची आवश्यकता. गणपती बाप्पा, निर्णायक चेंडू असेल मी तर म्हणेन. फास्ट अँड फ्युरियस, भन्नाट वेगावर सार होऊन टाकलेला चेंडू. कहानी में फिर से आया ट्विस्ट 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 ट्विस्ट. विकेटचा पतंग मतदार बॅक टू द घ्या. वरेडी संघाला आमची विनंती असेल. आदेश, जानू, चला सागर, सागर क्षेत्ररक्षण लावून घ्या. जानू कोहली प्लीज. आदेश, चला कुमार क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला बॅट्समन येईल, बॅट्समन येईल. चला ॲग्रेशन आहे सागर. चला फलंदाज पाठवा प्लीज. बॅट्समन आलाय. चला यस, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आदित्य. एक चेंडू एक धाव बनवण्यासाठी आदित्य मैदानामध्ये दाखल झालाय टीम श्रीराम बलवली संघाकडून. तर सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. सुंदर षटक राज कोहली, अप्रतिम षटक. सहा चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना अप्रतिम गोलंदाजी राज कोहलीची आपण पाहतोय. एक चेंडूवरती एक धाव आली. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना येईल असं प्रेक्षकांना देखील वाटलं नव्हतं. खरं तर हा सामना त्या तिथपर्यंत आणून ठेवला राज कोहलीनं, आणि या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त केली आहेत. ऑन हॅट्रिक देखील असेल राज कोहली त्या ठिकाणी. आदित्य स्ट्राइक एंड वरती असेल. सुंदर सामना, हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. सुंदर सामना, एक चेंडू एक धाव. फास्ट अँड फ्युरियस जरूर टाकला होता, परंतु त्या ठिकाणी लेग एसटीच्या बाहेर सामना जिंकलाय टीम श्रीराम बलवली संघानं. चांगली गोलंदाजी राज कोहलीच्या माध्यमातून नक्की झाली, परंतु सामना जिंकलाय श्रीराम बलवली संघानं. यस, बेस्ट ऑफ लक श्रीराम बलवली टीम नेक्स्ट मॅच साठी. चला नेक्स्ट मॅच असेल यस, नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅच मेडन षटक फेकणारा आदित्य ठरला या मॅचचा हिरो. आणि त्याआधी कोपरोली टीमचा खरं तर खेळाडू, त्याला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक राहिलं होतं. त्यांनी देखील यायचंय. कुणाल, कुणाल आपण देखील या. आणि टॉससाठी